श्री संतांच्या चरणावरी साष्टांग करी दंडवत. पुण्य पावन पवित्र असणारी घोटाळा नगरी, पवित्र नगरीमध्ये मारुतीरायाच्या दरबारात पवित्र असणारा रामायण ग्रंथ एका सर्व पद्धतीने चालू आहे. सगळ्यांना मानव रामायण ग्रंथाचे 37वा अध्याय आणि 37व्या अध्यायाची गुरुची सेवा. भगवान रामचंद्र प्रभू लक्ष्मणरायाला जवळ बोलवले आणि लक्ष्मणरायाला बोलून सांगू लागले, लक्ष्मणराया, 16 पर्वताच्या जवळ सगळ्यांच्या देखत, बघा आवाज थोडं वाढवा कमी केला, सगळ्यांच्या देखत असणारा त्या ठिकाणी काय झालं तर दिव्य देह असणारा त्या जानकीला दिली. बरोबर. आणि हे सगळं झाल्यावर या लग्नानं सीतेला नाव ठेवावं का? अजिबात नाही, हे योग्य नाही असं रामचंद्र प्रभू लक्ष्मणरायाला बोलू लागले. रामचंद्र प्रभू म्हणाले का त्याप्रमाणे देहात असणारा जीव सोडून निघून जाते किंवा एखादा तपस्वी आहे आणि संसाराचा त्याग करून निघून जाते, तशा प्रकारचा असणारा मी काय करीन तर लक्ष्मण या शरीराचा त्याग करीन. बघा माझा प्रभू, त्या सीतामातेचा काही दोष आहे का? अजिबात नाही. चिंतन करा. बघा कुठल्याही दोष नसताना सुद्धा कधी कधी संकट येतात महाराज. बरोबर. आणि संकट आल्यावर आपण त्या ठिकाणी अजिबात वाईट विचार विकल्प मनामध्ये येऊ देऊ नये असा विचार आहे. बरं काय संसार लक्ष्मणरायाला भगवान परमात्मा म्हणाले, संसार धन तत्वता भय तत्वता योगी टाकी जैसी ममता. योगी लोकांचा विषय मला संसाराबद्दल त्या ठिकाणी त्या संसारावर शून्य काढतात, संसाराचा त्याग करतात योगी लोक. आणि तशा प्रकारचं लक्ष्मण मी असणारा काय करीन तर या सीतेचा त्याग करीन. एवढा विचार असणारा अतिशय रागारुद्र भगवान रामचंद्र प्रभू झाले आणि रागाच्या भरात रागाच्या वेगामध्ये लक्ष्मणाला म्हणू लागले, अहिंसक अहिंसा सानिध्य पूर्ण की मौनी त्यागी वाचाळपणा सत्पुरुषे मानांतुरे अहिंसक ज्याप्रमाणे त्या ठिकाणी हिंसा सोडून टाकून देते, मौन असणारा त्या ठिकाणी त्याग करते वाचाळपण करतात, तशा प्रकारचा असणारा सत्पुरुष मनातून असणारा खरा निंदा त्याग करतात. चांगला व्यक्ती सज्जन व्यक्ती साधू संत महात्मे परनिंदा करणार महाराज. जर कोणी निंदा करत असले तर ते योगी लोक, साधू लोक, सज्जन लोक, सत्पुरुष लोक त्यांची संगत सोडून बाजूला निघून जातात. तशा प्रकारचं लक्ष्मणा मी त्या सीतेचा त्याग करीन. बरं काय सज्जन साधू दुष्टाचार असणारा त्याग करतात, वाईट गुणाचा त्याग करतात महाराज. बरोबर. चांगल्या गुणाला जवळ घेतात आणि वाईटाचा असणारा त्याग करतात. त्या प्रकारचं असणारं मी त्या सीतेचा त्याग करीन
रामचंद्र प्रभू लक्ष्मण रायाला बोलाले आणि मग त्या सौमित्रा मातेचा मुलगा लक्ष्मण राया भगवान रामचंद्र प्रभूला काय उत्तर देतात? सदा सदा निंदिती वेदश्रुते परिपंडित काय त्यागते जनका दापते सांगे. दोन्ही हात जोडला आणि भगवान परमात्म्याच्या पुढे लक्ष्मण राया विनंती करून म्हणाले, देवा चिंतन करा. पाकांडी असणारा सदा सर्वदा दुर्मती असणारे वाईट विचार करतात. सज्जनाचे वाईट विचार सज्जनाबद्दल, कुमती असणारे दुर्बुद्धीचा विचार करतात. पण सज्जन लोक काय त्या ठिकाणी आपला धर्म सोडतात का? शास्त्राबद्दल वाईट बोलतात. पण मायबापू, शास्त्रामध्ये पारायण असणारे, पारंगत असणारे, शास्त्राचा अभ्यास करणारे लोक शास्त्राचा काय त्याग करतात का? बरं काय, जनकचा पती, जनक राजाची मुलगी सीता माता आणि त्या सीता मातेच्या पतिदेवा असं कधी होते काय? बरं काय, तासनिती मायसे परिताकिते काय राजहंसे दरुरनिंदिती भ्रमरासे बोला. परितोपदीस टाकिना. चिंतन करा महाराज, लक्ष्मण रायाचा काय विचार आहे? लक्ष्मण राया रामचंद्र प्रभूला त्या ठिकाणी मार्गदर्शन करायला प्लान आहे. देवा, मुक्ता म्हणजे मोती, कावळे असणारे मोती बद्दल वाईट विचार करतात. पण राजाहंस नावाचा पक्षी त्या मोत्याचा काय त्याग करतात का? करत नाही देवा. आणि मग त्या ठिकाणी दुर्धर म्हणजे बेंडूक, बेंडूक असणाऱ्या कमळाबद्दल वाईट विचार करते. परंतु देवा, त्या कमळामध्ये बसून मकरंद शोषण करणारा तो किडा, तो कधी त्याचा वाईट विचार करते का? त्याचा कधी त्याग करते का? भ्रमर करत नाही भगवंता. अशा प्रकारचं बोलू लागले. पण चकोर पक्षी मात्र चंद्राबद्दल वाईट विचार करते का? करत नाही. कारण चंद्राचं अमृत त्या चकोर पक्षाला प्रियाला मिळते. बरं काय, निंदक लोक वाईट विचार करतात, पण सज्जन लोक त्याच्याबद्दल काही वाईट विचार करतात का? करत नाही देवा. म्हणून तुम्ही असा विचार करू नका. लक्ष्मण राया म्हणाले, तर देवा देवा देवा, याच्यासाठी असणार सहसाही गुण सरिता, गुणाचं सागर असणारी, गुणाची नदी असणारी ती सीता माता. देवा, लोकांचं ऐकू नका हो, आणि लोकांचं ऐकून त्या सीता मातेचा त्याग करू नका भगवंता. ती गुणाची सरिता आहे देवा, ती गुणवान आहे. बरं काय, त्याप्रमाणे पाऊस काळ्यामध्ये नदी असणारी पाण्याने तुडुंब भरते, तशा प्रकारची गुणाची ही सरिता आहे देवा. त्या रजकाची मी असणारी जीव कापून टाकील. अशा प्रकारचा विचार लक्ष्मण राया आपल्या वडील भावाला रामचंद्र प्रभूला देऊ लागले. आता स्वामीचा याची जाणं शिंदा टाकी वडील एवढे नाही करी आपला प्राणे त्यागी आताचे. लक्ष्मण रायाचं म्हणणं ऐकलं आणि मग रामचंद्र प्रभू म्हणाले, तर लक्ष्मणा, आताच्या आता लगेच
लक्ष्मणा, अरे मी तुझा वडील भाऊ आहे आणि तू जर माझ्या आज्ञेचं पालन करण्यात गेलास लक्ष्मणा, तर मी आत्ताच्या आत्ताच माझ्या देहाचा त्याग करीन, माझ्या प्राणाचा त्याग करीन आणि माझा प्राण सोडील लक्ष्मणा. अशा प्रकारचं रामचंद्र प्रभू लक्ष्मणरायाला बोलले. बोलता निर्वाणे सत्काळ उठिला लक्ष्मणे, आम्ही घोट तेव्हा सोडले जानकीचे प्रवेशला. काय विचार आहे महाराज? रामचंद्र प्रभूनं एवढं बोललं आणि लक्ष्मणरायानं भगवंताच्या चरणाला नमस्कार केला आणि उठलं. महाराज चिंतन करा सज्जन हो, राम कथा काय ऐकावो. बरं काय, वडील भावाची आज्ञा आण प्रमाण आहे. वडील भावानं आज्ञा केलं आणि लक्ष्मणराया उठले. वडिलाच्या शब्दाचा मान राखला. महाराज तुम्ही आम्ही वडील भावाच्या शब्दाचा मान राखायला की नाही आपल्यालाच माहित आहे. महाराज आपुली आपण करा सोडवान संसार बंधना दुलारले. लक्ष्मणरायानं आज्ञेचं पालन केलं आणि सीता मातेच्या दरबारात गेले आणि तिथं जाऊन काय करतात बोला. परमाधी व्हायला बघून जगन्मातेचे वंदिले चरण आणि पाव्या तापसारखी त्यागी झाले उत्तमे. लक्ष्मणराया सीता मातेच्या दरबारात गेले. परम विवळ होऊन चिंतन करा. लक्ष्मणरायाचा चेहरा उतरला. माझा बरोबर लक्ष्मणरायाचा चेहरा उतरला. लक्ष्मणराया दुःखामध्ये पडले आणि सीता मातेच्या दरबारात गेले. वडील भाऊजाई महाराज आणि भाऊजाईच्या चरणावर नतमस्तक झाले. वडील भाऊजाई म्हणजे आपल्या मातेसारखे आहे. माईच्या चरणावर ज्याप्रमाणे आम्ही वंदन करत्या त्याप्रमाणे लक्ष्मणरायाने भाऊजाईच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं, माते आपल्याला असणारा वनामध्ये जायचं आहे. भगवान परमात्म्याची आज्ञा आहे. बरं काय, आणि लहान चेहरा झालेला लक्ष्मणराया आपल्या भाऊजाईला सीता मातेला बोलू लागले. कथाचे श्रवणे अरे सुदेवी देवे नंदिनी मनदे गो हरे प्रभुता पपाने वचन बोलिलो. एवढं ऐकल्या महाराज त्या सीता मातेला अतिशय आनंद झाला. चिंतन करा, रामचंद्र प्रभूनं डोहाळे विचारलेले होते आणि सीता मातेला डोहाळे लागले होते वनात जायचे. वनामध्ये जाऊन तिथं असणाऱ्या त्या ठिकाणी त्या ऋषी पत्न्यासोबत राहायची इच्छा होती आणि रामचंद्र प्रभूची आज्ञा काय होती. आता वनामध्ये लक्ष्मणरायाला सांगितलं सीतेला वनामध्ये टाकून ये. पण सीता मातेला असं वाटलं अंतःकरणात की माझे डोहाळे पूर्ण करण्यासाठी लक्ष्मणरायाला सोबत माझ्या पतिदेवानं दिलं असा विचार आलेला आहे. सीता मातेने असणाऱ्या लक्ष्मणरायाला बोलायला सुरुवात केलं. लक्ष्मणराया, माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी, माझे डोहाळे पूर्ण करण्यासाठी तुमच्या दादानं तुम्हाला पाठवलेले आहे. काही हरकत नाही लक्ष्मणराया, आपण काय करू तर 5 रात्र असणाऱ्या त्या ठिकाणी जाऊ, त्या ऋषींच्या पत्नीसोबत राहू आणि 5 रात्र कर्मण करून वापस आपण अयोध्या नगरीला येऊ. काय महाराज, त्या सीता मातेचा विचार असणारा समोर आहे. वापस यासाठी लक्ष्मणराय आलेत का माऊली? आले नाही तो मायबाप होऊन, पण त्या सीता मातेचा हा विचार असणारा
तिथं प्रकट झालेला आहे. आयुष्ये स्वामित्रे ऐकता क्रमे आत्म सांगे नैनी होय मनी म्हणे आता बदकोने कैंचे सीतामातेने सांगितलं लक्ष्मणराया 5 रात्र कर्मण करून वापस येऊ. लक्ष्मणरायाने भाऊजाईचं म्हणणं ऐकलं. महाराज लक्ष्मणरायाचं हृदय भरलं. लक्ष्मणरायाच्या डोळ्यावर अश्रू गळू लागले. लक्ष्मणराया भाऊजाईवर अथांग प्रेम करत होते. महाराज भाऊजाईला सीतामातेला आपली माय मानलेली होती. लक्ष्मणराया दिवसातून 3 वेळेस आपल्या भाऊजाईच्या पाया पडत होते. महाराज सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, त्रिकाळ. बरं काय? आणि मग त्या लक्ष्मणाचं हृदय भरलं. लक्ष्मण रडू लागले, डोळ्यावाटला अश्रू गळू लागले. आणि लक्ष्मणराया म्हणाले, तर माते आता कयाचं वापस येणार आहे. मी तुम्हाला वापस आणण्यासाठी आलो का? अजिबात नाही. म्हणून लक्ष्मणरायाला अतिशय दुःख झालं. बरं काय? जानते हर्षा युक्त वक्रा भरणे वसुधा होते सौभाग्य द्रव्य सवे घेते ऋषी अंगना पूजा बजा. असं म्हणले महाबाबू. त्यावेळेस जानकी हर्षभरित सीतामातेचा विचार काय झाला? कारण माझे डोळे पूर्ण करण्यासाठी मी वनात जात आहे. बरं काय? अतिशय आनंद झाला. आणि त्या नदीच्या ठिकाणी ऋषी लोक आहेत आणि ऋषींच्या पत्न्या येतील. त्यांना भेटायचं आहे. बरं काय? आणि त्यांना आपल्याला काय काय देवावं लागल, त्यांची ओटी ते भरावं लागल. वस्त्र अलंकार त्या ऋषींच्या पत्नीला दान द्यायचं आहे. म्हणून सीता मातेने हे सर्व असणार साहित्य सोबत घेऊ लागले. मंगळ भगनी सौभाग्य जगताय रती बैसरी चरण लागताय लक्ष्मण रथ धांगले तत्वताय ब्रेजला परे बैसला. मंगल भगनी सौभाग्य सरिता. सौभाग्याची सरिता आहे महाराज. आनंद झाला महिला. रती बैसनी क्षण न लागता. क्षणामध्ये असणारं रथारूढ झाले. आणि धुरी म्हणजे रथ हाताळण्यासाठी लक्ष्मणराया समोर बसले. आणि रथाला असणारं त्या ठिकाणी झाकलं. महाराज असा प्रकार झालेला आहे. कोणास वरदान करता जगवीत लागणार तेव्हा पशुन बहुते जगन्नाथे जाणविते. चिंतन करा महाराज. कोणालाही कळालं नाही. कोणाशी न कळता एकालाही बातमी कळाली नाही. आणि मग ताबडतोब असणारं त्या ठिकाणी वनामध्ये त्या सीतामातेला लक्ष्मणरायाने आणलं. बरं काय? त्या नदीपर्यंत आले. आल्यावर काय होते बोला. आरवे महावरगे भावते वियोग पिंगळे बदले वायचे वाम भागे जागे शोक सांगते अर्थता. आडवा असणारे मोठाले सर्प जाऊ लागले महाराज. बरं काय? डाव्या साईडला असणारे कावळे जाऊ लागले. अपशकुन होऊ लागला. बरं काय? सीतामातेला कळालंय. प्रत्येकाला कळते. चिंतन करा. बरं काय? मरण सुद्धा प्रत्येकाला कळते. बरं काय? कळते पण वळला. आणि ही अवस्था त्या सीतामातेची झाली. सीतामातेला कळालं काहीतरी अपशकुन आहे, काहीतरी वाईट विचार आहे, काहीतरी संकट आहे असं त्या सीतामातेच्या मनात आलं. आणि आल्यावर काय होते बोला. आयचे अपचे पुन्हा देखता देवला प्रति
सीता मातेला होऊ लागले. सीता माता असणारे देवरा परती पुषे काय गेले. देवर म्हणजे देव. लक्ष्मण रायाला म्हणू लागलेले आहे, लक्ष्मण राया अशा प्रकारचे अपशकुन का होऊ लागले. लक्ष्मण राया काय म्हणले बोला. उत्तर द्यायचं काही राहिलं नव्हतं महाराज. काय उत्तर देवावं. सीता मातेला काय दोष आहे महाराज. लक्ष्मण रायाला सुद्धा बोलता आलं नाही. आणि मग त्या ठिकाणी नयनी वाहतसे नीर. लक्ष्मण रायाच्या डोळ्यात अश्रू गळालेत ना बापू. काय बोलावं काही कळणं आलं. डोळ्यावाट अश्रू गळू लागले. आणि मग त्या ठिकाणी सदगतीत कंठ झाला. हृदय भरलं. काय प्रेम आहे महाराज लक्ष्मण रायाचं. काय विचार आहे दोघांचा. चिंतन करा बापू. भावजाईवर किती प्रेम करावं, किती जीव लावावं. बरं काय हे लक्ष्मण रायाकडून शिकायचंय महाराज. आणि हृदय भरलं. डोळ्यावाट अश्रू गळू लागले. सीता मातेला अपशकुन व्हायलेत महाराज. संकट सीता मातेवर आहे. चिंतन करा माझा पहो. तुम्ही आम्ही धाम कथा ऐकायला बरं काय. सीता माता म्हणू लागली बंधू सहित राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. बरं काय सुखरूप असे जनक जामात. चारी भावासोबत हा माझा जनक राजाचा जावई माझा मालक असणारा सुखरूप असो. त्यांचा असणारा त्या ठिकाणी अशुभ दुःख अशुभ संकट देवा हे भगवंता हे महादेवा हे कुलदेवता हे संकट माझ्यावर पडू दे. माझा तो चिंतन करा. रामचंद्र प्रभूने लक्ष्मण रायाला आज्ञा केलं. सीतेला वनवासात सोडून ये म्हणलंय. आणि सीता माता म्हणू लागली माझ्या बालकाला माझ्या बालकाच्या भावेला सगळं सुख असू दे देवा. त्यांच्यावर दुःख माझ्यावर येऊ दे. तुम्ही आम्ही काय विचार करायला मामा पाहू. आम्हाला रामायण कळालं का विचार करा. रामायण ऐकावं आणि रामायण आचरणात आणावं महाराज. हे सुंदर असणारा रामायण या जीवाला सुंदर करते. अशा प्रकारचं बोला. पतिदेवाबद्दल काय विचार आहे. पतिदेवानं मनात सोडवाले हो. आमच्या माईला एक शब्द जर काढला तर माय बाहेर निघून चली महाराज. चिंतन करा. आणि मग ती सीता माता म्हणू लागली मग म्हणे देवरा सुमती. देवरा लक्ष्मणा सुमती सुंदर असणारी स्वच्छ असणारी तुझी मती आहे लक्ष्मणा. बरं काय लक्ष्मण राया माझं मन लागत नाही. मला वनामध्ये जावं असं वाटत नाही लक्ष्मणा. बरं काय आपण एक काम करू. ते वन असणारं विलोकन करू. भाग्यरथीचं असणारं दर्शन घेऊ आणि सत्वर जाऊ अविद्या प्रती. लवकरात लवकर लक्ष्मण राया आपण अविद्या नगरीला जाऊ. तो रघुपतीस पाहावया. माझ्या मालकाला मला बघावंसं वाटत नाही. त्या भगवंत
त्याला पाहण्यासाठी जाऊ का, अशा प्रकारचा विचार ती सीता माता करू लागली. कोणा बोलची सर्वथा तटस्थ पाहे रघुवीर कांता वेदोक्ती माझे जनक द्वेता रता सहित घातली. सीता मातेने एवढं बोलल्यावर सुद्धा लक्ष्मण एक शब्द काढला नाही महाराज. काढायची इच्छा सुद्धा निर्माण झाली नाही. महाराज दुःख वाटू लागलं. चिंतन करा, ज्याला खरं दुःख झालंय त्याला बोलता येत नाही मला. जे खोटं दुःख करतात ना मायबाप हो, तर ते खोटं करतात ना मायबाप हो. बरं, आणि म्हणून असणार हृदय भरलं, काहीच उत्तर द्यायला गेले आणि त्या रथासकट सीता मातेला असणार त्या नौकेमध्ये चढवलं आणि नौकेतून काय केलं बोला. सूर्य नादी उतरवली देवेळी सत्वर पहिलं पार गेले मागोती रथ भूमंडळे हवन लगे चालविला. आणि ती सूर नदी असणारी त्या ठिकाणी उल्लंघन केलं, पलीकडे गेले आणि मग रथ असणाऱ्या पृथ्वीवर उतरला आणि मग घोर अरण्यामध्ये लक्ष्मण रायानं आपला रथ नेलेला आहे. परम भयंकर कानन नाही वृद्धाचे दर्शनशी व्याघ्र कोणा वास्तव करीती त्यागले. परम भयंकर असणारं कानन आहे महाराज. तिथं मनुष्याचं दर्शन नाही, तिथं सिंह सर्प व्याघ्र वास्तव्य करतात. अशा घोर अरण्यामध्ये सीता मातेला लक्ष्मणानं नेलेला आहे. कोणीकडे राहिली भागीरथे नेतानी चिती सीता माता म्हणू लागली, उर्मिलेचा पती लक्ष्मण राया इथं असणार त्या ठिकाणी ऋषीचे आश्रम मला इथं. बरं काय, मग मला कोण्या घोर अरण्यामध्ये नेऊ लागल्या लक्ष्मण राया. अशा प्रकारचे सीता माता लक्ष्मणाला बोलले बरं काय. सीता माता म्हणू लागले नाही प्रभू काय या ठिकाणी नाही. बरं काय, ऐकू येत नाही. श्वास श्वास अशा प्रकारचा ध्वनी उच्चार होत नाही. कुठल्याही प्रकारचं यज्ञ वगैरे इथं दिसत नाही. आपण तर ऋषीच्या आश्रमाला जाण्यासाठी आल्या. लक्ष्मण राया हे काय कारण आहे बरं काय. आणि मग त्या ठिकाणी गहन असणाऱ्या अरण्यामध्ये नेलं महाराज. तरणशेद करून त्या ठिकाणी जनकाची मुलगी बरं काय त्या सीता मातेला तिथं उतरिलं आणि त्या आसनावर बसवलं बरं काय. हे सुंदर असणारी ती सीता माता आणि त्या सीता मातेला असणारं पृथ्वी तलावर उतरिलं, गवताचं आसन टाकलंय आणि त्या आसनावर सीता मातेला बसवलंय. असा प्रकार झालेला आहे. सौंदर्य नबीचं नक्षत्र आहे महाराज. त्रिभुवन वनीचे कृपा पात्र आहे आणि त्या मातेचा प्रकाश पडल्यामुळे ते वन असणारं प्रकाशित झालं. हे सुंदर माता आहे बरं काय. चंद्रांच्या असणाऱ्या त्या पर्वतावर ज्याप्रमाणे किंवा चंद्र आहे त्या चंद्रापेक्षा सुंदर असणारी ती सीता माता आहे बरं काय. एवढं असणारं त्या माईचं स्वरूप आहे आणि ती माय असणारी त्या माईला त्या लक्ष्मणानं त्या वनात सोडलं बरं काय. हा
प्रदक्षिणा केले बरं काय. 2-3च वेळा घ्या, आम्हाला घ्या, माऊलीला देऊ बरं काय. आणि मग त्या सीता मातेला नमस्कार केले, प्रदक्षिणा घातले. आम्ही आमच्या भाऊजाईला कधी प्रदक्षिणा घातल्या नाही. आम्हाला भाऊजाई कळाली नाही. आम्ही भाऊजाईच्या पाया पडल्या नाही महाराज बरं काय. चिंतन करा, भाऊजाई म्हणजे काही साधी गोष्ट नाही. त्याला भाऊजाई कळाली नाही, त्यानं काही जरी केला तरी त्याला देव कळला बाबा. प्रपंच परमार्थ साधतील दोन्ही आणि तयाशी निर्वाणी सुख होय. प्रपंच ज्याला कळला गेला त्याला परमार्थ कळला, किती ज्ञानी राहू द्या, त्याला कुठलाही शास्त्रानुगत जरी राहिला आणि प्रपंच जर कळला गेला माऊली तर पालत्या घागरीवर पाणी, अशा प्रकारची अवस्था आहे. म्हणून भाऊजाई कळाली म्हणून लक्ष्मणरायानं प्रदक्षिणा घातलंय, भाऊजाईला साष्टांग प्रणिपात केलंय. अजून काय केलंय बोला. लक्ष्मणराय उभा टाकले त्यावेळेस सीता माता असणारी तटस्थ झालेली आहे. सीता माता तटस्थ होऊन त्या लक्ष्मणाचे विचार, लक्ष्मणाचे शब्द असणार ऐकू लागलेले आहे. रामचंद्र प्रभूची आज्ञा आहे तुला वनामध्ये सोडून येण्याची. आलोट आलोट म्हणजे कल्पांती त्या शब्दाचा बाजूला होणार नाही, त्या शब्दाचं पालनच करावं लागल. एकदा बोलल्यावर पाठीमागं जाता येणार नाही. असे निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे हे निश्चयाचा शब्द भगवंताचा आहे मान आणि ते मला मान्य करावं लागते. मी त्यांचा लहान भाऊ आहे बरं काय लक्ष्मणाचा विचार आहे. माईला दुःख दिलं नाही, मला दुःख दिलं नाही आणि त्या माईला दोन्ही हात जोडून डोळ्यावर अश्रू गळाले आणि माईला विनंती करून म्हणाले, माय भगवंताची आज्ञा आहे आणि आज्ञेचं पालन करणं माझं कर्तव्य आहे. सेवके करावे सांगितले कारण मी सेवक आहे रामाचा आणि मला हे करणं भाग आहे. म्हणून माते मी तुला वनवासात सोडायला आलो काय. निंदा केले म्हणून तुझं सोडविले घोर बने. आता भूपतीचे चरण माने अटवित राहे तुझे. सीता मातेला असणारं लक्ष्मणरायानं सांगायला सुरुवात केलं. माते रजकानं असणारं निंदा केली बरं का. निंदकाचे घर असावे शेजारी. त्या रजकानं निंदा केली आणि निंदा केल्यामुळे भगवंताला राग आला आणि भगवान परमात्म्यानं मला आज्ञा केली म्हणून मी तुम्हाला इथं आणलो. माती एक काम करा माय, आता तुम्ही असणारे त्या रघुपतीचे त्या भगवंताचे चरणाची आठवण करा, त्या भगवान परमात्म्याच्या पायाची आठवण करा आणि आठवण करून या ठिकाणी आनंदाने या वनामध्ये राहा असा विचार असणार लक्ष्मणराया देऊ लागले. लक्ष्मणरायाचं एवढं म्हणणं ऐकल्या ज्याप्रमाणे असणारं
आकाशातले बीज असणारे कमळाच्या फुलावर पडल्यावर ते कमळाचं फुल असणारे छिन्न भिन्न होते. तशा प्रकारचा लक्ष्मणरायाच्या मुखातून निघालेले शब्द ऐकलं आणि त्या सीता मातेला चक्कर आली महाराज. दाट दिशा आपलं शरीर असणारं त्या सीता मातेला त्या पृथ्वीवर टाकलं. अतिशय दुःख असणारं सीता मातेला झालं, हृदय भरलं आणि मग त्या ठिकाणी दुःखाच्या अवस्थेत म्हणली बरं काय Received from Team Rupees on Google Pay for Business. संजना महाराज सीता माता पडलेली बघितल्यावर त्या धर्तरीला सुद्धा दुःख झालं. धर्तरी असणारी रुदन करू लागली. सीता माता रुदन करू लागली. लक्ष्मण रायाच्या डोळ्यावर दळणं घडत असत बोलू लागले महाराज. लक्ष्मण रायाचं हृदय भरलं. लक्ष्मण रायाच्या आपल्या हृदयाला आपल्या काळजाला कठीण केलं महाराज. दगडासारखं कठीण केलं आणि उर्मिला मारून ते लक्ष्मण राया तिथून आपल्या मातेला सोडलं वनामध्ये आणि कठोर मन करून लक्ष्मण राया तिथून अविद्या नगरीला निघाले. असा प्रकार झालेला आहे. लक्ष्मणरायानं वनदैवत वृक्ष पाषाण दगडांना वृक्षांना वनदैवतांना वनातल्या प्राण्यांना दोन्ही हात जोडून म्हणाले बाबा त्या जानकी मातेचं संरक्षण करा. माझ्या मातेला तुमच्याशी कोणी नाही. मी तुमच्याकडे असणारं सोडून जात आहे. माझ्या मातेचं संरक्षण करा. अशा प्रकारचं ते असणारे लक्ष्मण राया त्या वनदैवताला झाडा झुडपांना विनंती करू लागले. आकाश पाची तत्वांना विनंती केलं बाबा माझ्या माईला मी तुमच्या हवाले करत आहे बरं काय. माझ्या माईचा सांभाळ करा. अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी लक्ष्मण राया बोलले आणि पवन वेगानं वाऱ्याच्या वेगानं लक्ष्मण रायाचा रथ अविद्या नगरीमध्ये पोहोचला महाराज. एक वेळी लास्ट घ्या. लक्ष्मणाच्या धावा करू लागली. लक्ष्मणाला आवाज देऊ लागली. महाराज एवढं दुःख सीता मातेला झालं. काय विचार आहे महाराज. निस्तापवर्तीची सीता माता आणि त्या मातेला हा दुःख हे संकट समोर आलं. देर असणारा अथांग देरावर प्रेम करणारी ही सीता माता ते देर असणारा सोडून निघून गेला. मानव चिंतन करा. 5 वेळा घेऊन काही हरकत नाही. चिंतन करा महाराज. कोणी कोणाचं नाही. नाही कुणाचे कोणी तुझे नवे रे कोणी. अंती जासिले एकल प्राण्या सारा मायेचा बाजार आहे महाराज. कोण कुणाचे सगळे सोयी रे. हे सगळा मायेचा बाजार आहे. कोणी कोणाचं नाही महाराज. कोण आहे आपला. आपला तो एक देव करून घ्यावा.
लक्ष्मणाची धावा करायला. बरं का सौमित्र सुद्धा अरे का टाकून जातो लक्ष्मणा, माझा काय अन्याय झाला? लक्ष्मणा मला सांगा, मी कुठं चुकलो? लक्ष्मणा, लक्ष्मणाची धावा करू लागले महाराज. सीता माता आपल्या देवाची धावा करू लागली आणि धावा करून आवाज देऊ लागली, लक्ष्मणा थांबा थांबा हो, अशा प्रकारचं बोलू लागली. सत्वर माता वदतरे कडवडे सागर मुपती सदावणे मी कधी दुर्गवणे काया भाया जाऊ लागला. लक्ष्मण रायाचे धावा करू लागली. सीता माता लक्ष्मण रायाला आवाज देऊ लागली, लक्ष्मणा लक्ष्मणा थांबा, अहो लवकर इकडे या. तुम्हाला मला अविद्या नगरीत नेवावंसं वाटत नाही ना? माझी काय चूक झाली ते तरी सांगा लक्ष्मणा. अहो मी काय चुकले लक्ष्मणा? राहू द्या लक्ष्मणा, माझी चूक तुम्ही सांगू नका, पण एक काम करा लक्ष्मणा, तुम्ही वापस या आणि माझा शिरछेद करा. लक्ष्मणा मला मारून टाका आणि जाऊन सांगा तुमच्या भावाला की दादा मी वहिनीला मारून आलो. अशा प्रकारचं त्या ठिकाणी सीता माता लक्ष्मणाला आवाज देऊ लागली. धाव धाव रघुनाथा मनोहरी हात देते जगन्नाथा पदे वक्षलता त्यात गरीबरे दाखला. ज्या पतिदेवानं वनामध्ये आणून सोडलंय त्या पतिदेवाची आठवण करायला धाव धाव रघुनाथा. आताच्या काळाला एखाद्या माईवर जरा हात जरी बोलणं मारा, मोठ्या आवाजानं जरी बोललं तर बाई हा भाकर द्यायला तयार नाही. मग चिंतन करा, काय विचार आहे महाराज सीता मातेचा. सीता माता म्हणू लागलेले, हे रघुनाथा, हे भगवंता, माझी काय चूक झाली? धावा देवा, मला तुमच्याशिवाय कोण आहे? मी दीन आहे, दुबळी आहे भगवंता. माझे मालक तुम्ही आहात, स्वामी आहात. स्वामी कान गुरु भक्ती. वचन सेवापती आपल्या पतिदेवाची धावा स्मरण करू लागली. विचार करा मायबापो, रामायण किती गोड आहे. रामायणाची जर गोडी चाकलं ना मायबापो, तर ते चाकणाऱ्याला त्या रामाच्या भक्तालाच कळते, इतराला कळलं का? कावळ्याला ज्याप्रमाणे पाडाला आंबा आल्यावर मायबापो त्याचं तोंड येते ना, तशा प्रकारची अवस्था आहे. राम उपासकाला तर राम कथेची गोडी आहे महाराज. किती गोड आहे म्हणून तर त्यालाच कळते. पाण्यातला मासा झोप घे कैसा, त्याच्या वंशामध्ये गेल्यावर कळते माबापो. तशा प्रकारचं सीता माता आपल्या पतिदेवाची धावा करू लागली. पर्वत पक्षी सीता मातेचा शोक बघितल्यावर थरथर 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 मेदिनी कापू लागली महाराज. कर्तव्य असणारी लक 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 करू लागली माय बाप हो. आणि मग त्या ठिकाणी पर्वत पक्षी रडू लागले वनामध्ये. एवढंच नाही तर गज व्याघ्र तर काय मूर्छेने येऊन पडाले. तर सीता मातेची अवस्था बघितल्यावर गज म्हणजे हत्ती, हत्तीला दुःख झालं महाराज, मूर्छना आली. वाघाला दुःख झालं, वाघ मूर्छना येऊन पडला. तुम्ही आम्ही माणसाच्या जन्माला आल्या, आम्हाला माणूस असून सुद्धा माणुसकी नावाचा शब्द कळला आला महाराज. बरं काय, हत्तीला कळालं, वाघाला कळालं, पण या माणसाला कळण्यासाठी रामायण आहे बरं काय.
सिटी छोट सीता मातेचं दुःख बघितल्यावर हंस नावाचा पक्षी मोती खायचं विसरला महाराज, चारा खायचं विसरला आणि त्या वनामध्ये असणारा रुदन करू लागला, डोळ्यावाटा अश्रू गळू लागले आणि शिकी असणारा त्या ठिकाणी नृत्य करणं भुलून गेला आणि सीता मातेच्या दुःखामध्ये लीन झाला महाराज. तुम्ही आम्ही म्हणतो ना बापो एकमेका सहाय्य करू, तुम्ही आम्ही कोणाला सहाय्य करायला याचा विचार करायचा महाराज. त्या वनातले पशु पक्षी प्राणी त्या सीता मातेच्या दुःखात सामील झाले. बरं काय आम्ही आमच्या भावाच्या दुःखात सामील होत नाही महाराज, आम्ही आमच्या बहिणीच्या दुःखात सामील होत नाही, आमच्या नात्याच्या जवळच्या माणसाच्या दुःखात सामील होत नाही. म्हणून त्या वनातल्या आमच्यापेक्षा ते वाघ बरा, ते हत्ती बरा महाराज त्या सीता मातेच्या दुःखात सामील झाले. बरं काय श्री ज्ञानदेव राजा रामचंद्र पवन सुत हनुमान. सज्जनो मानव मत भाग्य आहे आपलं या घोटाळा नगरीचं. उजळल्या भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला. सज्जनो आपले उल्हास असणारे हरिभक्त तपोवर्ध आणि ज्ञानवर्ध. बरं काय हरिभक्त पारायण चंद्रशेखर महाराजांचे शिष्य बरं काय संभाजी पाटील कार्यगावकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या मतातून आपल्याला कथा ऐकायचं आहे. खरं तर मामाप हो आम्ही तेव्हाच थांबायचं, तरी मी त्यांना मी माफी मागतो. बरं काय आता एकदा कथेला लागलं थोडंसं गोडवा लागल्यामुळे थांबलो नाही, माफी मागतो, त्यांना विनंती करतो माऊलींना माऊली होऊन शिक्षकाची सेवा करावं आणि आपलं मत भाग्य आमचे हरिभक्त पारायण आणि सुंदर सुस्वर असणाऱ्या मंजूर कोकिळासारखा गळा असणारे आमचे हरिभक्त पारायण मोतीराम महाराज चांदोळकर पंचाळ या ठिकाणी आले का यांचं सुद्धा घोटाळा नगरीकडून अभिनंदन करतो आणि हरिभक्त पारायण संभाजी पाटील कार्यगावकर हिवराडे यांना विनंती करतो यांनी येऊन उर्वरितली सेवा करा.